कराड नगरपालिकेमध्ये निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 10 नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आणि नियमानुसार नगरपालिकेचं कोणतंही शुल्क न भरता अनधिकृत फ्लेक्स कराड शहरात उभारल्याची तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। या सर्व 10 नगरसेवकांना पदावरनं बडतर्फ करा अशी लेखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। नगरसेवकांनीच केले नगरपालिकेचे आर्थिक नुकसान। काँग्रेसने केली 10 नगरसेवकांना पदावरून हटवण्याची मागणी। नगरसेवकांनी अनधिकृत फ्लेक्स उभारून केले कराड शहराचे विद्रुपीकरण। नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर कराड शहरात फक्त आणि फक्त फ्लेक्स दिसत होते। त्यावेळी लोकशाही मराठीने याबाबत आवाज उठवला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अनधिकृत फ्लेक्स जप्त करण्यास सांगितले होते। त्यावर कारवाई झाली। मात्र नगरपालिकेत निवडून आलेल्या 10 नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता नगरपालिकेच्या नियमानुसार पैसे न भरता लावलेल्या अनधिकृत फ्लेक्समुळे कराड नगरपालिकेचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी झाकीर पठाण यांनी केलाय। त्यांनी याबाबत लेखी पत्र मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या 10 नगरसेवकांना पदावरून आता हटवण्याची मागणी केली आहे। एक बॅनर 8x10चा लावला तर 625 रुपये हे नगरपालिकेला कर जातो। यातून जीएसटी शासनाला मिळत असतो। हे सर्व करत असताना या लोकांनी कोणत्याही प्रकारे कसलाही कर भरलेला नाही। याला जबाबदार स्वतः नगरपालिकेचे सीओ राहतील। ह्या नगरसेवकांच्यावर तर कारवाई होणे गरजेचं आहे। शहराचे विद्रुपीकरण केलेले या नगरसेवकांकडून शुल्क करण्याची मागणी करण्यात आली आहे। जयवंत आत्माराम पाटील लोकशाही आघाडी, रुपाली अभिजित माने लोकशाही आघाडी, सुहास संभाजी पवार लोकशाही आघाडी, नीलम विनायक कदम लोकशाही आघाडी, रजिया दाऊद आंबेकरी लोकशाही आघाडी, राहुल प्रकाश भोसले लोकशाही आघाडी, अरुणा सुरेश पाटील लोकशाही आघाडी, अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी लोकशाही आघाडी, सुप्रिया तुषार खराडे लोकशाही आघाडी आणि योगिता देवानंद जगताप लोकशाही आघाडी। कराड नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा या नगरसेवकांकडून नगरपालिका प्रशासनाने पैसे वसूल करावेत अशी मागणी केली। तसे झाले नाही तर आम्ही प्रशासनाला याबाबत जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, विजय दिवस चौक असेल किंवा प्रीतिसंगम उद्यान असेल, चव्हाण साहेबांचा समाज परिसर, या ठिकाणी बोर्ड लावायला पूर्णतः बंदी आहे। अशा ठिकाणी सुद्धा बोर्ड लावलेले दिसतात। तर या पुढे प्रशासनानं ती काळजी घ्यावी, अन्यथा आम्ही प्रशासनाला योग्य तो जाब विचारू। इथून पुढे असे कोणतेही बोर्ड लावता येणार नाहीत। याबद्दल आम्ही प्रशासनाला नक्कीच याबद्दलचा जाब विचारू। याबाबत मुख्याधिकारी आणि उपमुख्याधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलणे टाळले। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का, पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अभय का दिला जातंय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेत। जे सदस्य कराड नगरपालिका चालवणार आहेत, कराड शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत, ते सदस्य जर कराड नगरपालिकेचा कर बुडवत असतील तर या सदस्यांवरती निश्चितच कारवाई का होऊ नये आणि दुसरं प्रशासन देखील याकडे का कानाडोळा करतंय, या प्रकरणावरती बोलण्यास का टाळाटाळ करतंय, त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित करावा लागेल। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।